महात्मा फुले चौकात पुन्हा काका परतले. डिजिटल प्रतिमेच्या अनावरणाने अहिल्यानगर भावूक. शहराचे पितृत्व हरपले, पण आठवणी अमर झाल्या. जिथे काका बसायचे तिथेच उभा राहिला आठवणींचा दीपस्तंभ. अहिल्यानगरच्या हृदयात कायमचे कोरलेले नाव. अरुण काकांना भावपूर्ण अभिवादन. अहिल्यानगरच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप आज पुन्हा एकदा महात्मा फुले चौकात सर्वांच्या भेटीला आल्याची भावना नागरिकांच्या मनात दाटून आली. ज्या चौकात काका आपल्या मित्रपरिवारासह कार्यकर्त्यांसोबत आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तासनतास बसून शहराच्या विकासाचे स्वप्न रंगवत होते, त्याच महात्मा फुले चौकात त्यांच्या डिजिटल प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते या डिजिटल प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी आणि भाजपाचे आजी माजी नगरसेवक, उपमहापौर, महापौर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काकांवर प्रेम करणारे असंख्य काकाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगव्या दिव्याच्या तेजस्वी पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेली काकांची प्रतिमा पाहताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण ही केवळ प्रतिमा नव्हती, तर अहिल्यानगरच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका लोकनेत्याच्या कार्याची आणि संघर्षाची जिवंत आठवण होती. यावेळी उपस्थित मित्रपरिवार आणि काकाप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अरुण काका हे केवळ लोकप्रतिनिधी नव्हते, तर अहिल्यानगर शहराचे आधारस्तंभ होते. शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अमूल्य असून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी जनतेसाठी आणि शहराच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले. अहिल्यानगरने केवळ एक नेता गमावला नाही, तर शहराचे नेतृत्व आणि पितृत्व हरपले. अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत काकांच्या आठवणींना उजाळा दिला. आज महात्मा फुले चौकात उभारलेली ही डिजिटल प्रतिमा प्रत्येक नागरिकाला एकच संदेश देत आहे. व्यक्ती निघून जातात, पण त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कधीच संपत नाही. अरुण काका आज आपल्यात नसले तरी अहिल्यानगरच्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक विकास कामात आणि प्रत्येक नागरिकांच्या हृदयात ते कायम जिवंत राहतील. आज महात्मा फुले चौक मित्रमंडळातर्फे माननीय स्वर्गीय श्री अरुण काका जगताप यांच्या डिजिटल फोटोचं अनावरण झालेलं आहे. हा जवळजवळ 17-18 फुटाचा फोटो आहे आणि ॲक्रेलिकमध्ये हा बनवलेला आहे. याची लॉंग लाईफ आहे. अरुण काकांचं खूप चौकावर, आमच्या सर्व मित्र कंपनीवर अतोनात प्रेम होतं. त्यांच्या जितक्या काही आठवणी काढाव्यात तितक्या थोड्या आहेत. चौकातल्या एकही माणसाला त्यांनी असं हे नाही केलं की मनापासून, अतिशय मनापासून मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी जीव लावलेला आहे आम्हाला. त्यांच्यासाठी हे काय आम्ही केलं काहीच नाही, फक्त एक त्यांची आठवण आहे आम्हाला की काका आम्हाला रोज दिसावी इथं, त्यासाठी आम्ही केलेलं आहे. धन्यवाद. स्वर्गीय अरुण काका जगताप यांचा या ठिकाणी जो स्टॅच्यू उभा केलेला आहे, हा फक्त अरुण काका जगताप मित्रमंडळ हा जो महात्मा फुले चौकामध्ये रोज बसतो, त्यांच्यावर अरुण काका इतके मनापासून प्रेम करायचे, म्हणून त्यांची आठवण म्हणून फुल न फुलाची पाकळी या दृष्टिकोनात आम्ही सर्व मित्रांनी ठरवून या स्टॅच्यूची निर्मिती केलेली आहे. येता जाता फक्त प्रत्येकाला त्यांचे जे गुण होते ते आठवणार आणि प्रत्येकाला मदत करणारा हा माणूस आम्ही सगळे मित्रमंडळी कधीही विसरणार नाही. आजच्या काकांच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्वप्रथम इथं नगरमधील सर्व काकाप्रेमी इथं जमलेत, सर्व पत्रकार बंधू, सर्व मीडियावाले इथं जमलेत, इथं आलेत, त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या काका मित्रमंडळातर्फे सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे काय झालं केलं हे आमच्या सर्व काका मित्रमंडळाच्या संकल्पनेतून केलं. आणि मी माझ्या 2 शब्दात पहिल्यांदाही बोललो की आम्ही प्रत्येक नगर शहरामध्ये प्रत्येक संस्था अशा शोधल्या की जिथं गरीब मुलं आहेत, 60-60, 70-70, 100 घरात मुलं आहेत, त्या मुलांना जेवणं, त्या मुलांना कपडे म्हणजे शाळेचे कपडे, वह्या, पुस्तकं आणि ज्या काही शाळेत मुलांना व्यवस्था नव्हती झोपण्यासाठी तर तिथं गाद्या दिलेल्या आहेत. त्यातून ही एक संकल्पना होती की हे एक आम्हाला रोज जाता येता माझ्याप्रमाणे प्रत्येकाला काकांचं दर्शन व्हावं, ह्या निमित्ताने आम्ही ही एक संकल्पना राबवली आणि ती आपल्या सर्वांना आवडली. याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो.